नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप, पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची रिपाईची मागणी, एफआयआर रद्द करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशीची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. एफआयआर रद्द करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशीची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. भ्रष्टाचार करून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, पोलीस निरीक्षक साबळे यांच्यावर निलंबनाची मागणी, खोट्या गुन्ह्याच्या माध्यमातून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, रिपाईंचा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप. आज दिनांक 1 बुधवारी रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर क्रमांक 0385/2026 संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात फिर्यादी दिनकर मारोतराव देशमुख, रामराव रंगनाथ खडके आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात रिपाईचे राज्य सचिव तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट ब्रह्मानंद सखाराम चव्हाण यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि विविध आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात ॲडव्होकेट ब्रह्मानंद सखाराम चव्हाण यांनी संबंधित जमीन व्यवहार हा पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा असल्याचा दावा केला आहे. संबंधित सर्वे क्रमांक 477-35 मधील 55 आर जमिनीबाबत इसार पावती, फेराफर आणि शासकीय मोजणीसह आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून फिर्यादीने जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच फिर्यादीत नमूद करण्यात आलेल्या 16 जून 2026 रोजीच्या कथित घटनेच्या दिवशी आपण घटनास्थळी गेलो नसल्याचा दावा करत फिर्यादी आणि इतर संबंधिताचे मोबाईल लोकेशन, सीडीआर तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 4 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असताना पोलिसांनी प्राथमिक चौकशी किंवा पुराव्याची पडताळणी न करता गुन्हा नोंदवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ॲडव्होकेट चव्हाण यांनी आपण रिपाईचे राज्य सचिव आणि ज्येष्ठ विधिज्ञ असल्याचं नमूद करत खोटा गुन्हा दाखल करून आपली सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. तसेच आपण बौद्ध समाजातील असल्याने जातीय द्वेषातून कारवाई झाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करून पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना निलंबित करावे, खोटा एफआयआर रद्द करावा आणि संबंधितावर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण मदारे परिवार आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.